आयरलैंड में टीम इंडिया का खौफ दिखा दूं? वैभव सूर्यवंशी, नाम याद रखना। इंग्लैंड वर्सेस इंडिया लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. नवरसांच्या अभ्यासक्रमात हास्याचा सिलेबस पूर्ण करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या अर्थात हास्य महारथी समीर चौघुले यांनी केली आहे आज एक प्रतिज्ञा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल की नाही हे माहिती नाही, पण त्या निमित्तानं हास्याचे राग नक्कीच आळवले जातील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं. या बया, लई शांतता आहे हो घरात. मला वाटते आज पालिकेची गाडी येऊन रोज रेखत बसणाऱ्याला गोंडपटात टाकून घेऊन गेली वाटतं. काय झालंय काय माहिती, हितच बसली. काय साहेब, ओ साहेब, आज काय गाण्याचा विराज नाही वाटतं. रियाज म्हणतात त्याला, रियाज. हे काय असतं? विराज विराज. किती करणार किती करणार. हे काय झालं मला? विराज, हे काय होतंय मला? असं काय आहे या शब्दात? किती करताय हो साहेब. ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गाळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चुरून. सोऱ्या म्हणजे? ते काय इथं गाता ते रेखत बसत असते रोज. ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. तेच ते. बिंडोक. सोऱ्या म्हणजे चकली पाडतो ना त्याला सोऱ्या म्हणतात. दुसरं तुम्ही काय करताय ता? चकल्या असतं पाडताय गाण्याच्या. शानपणा करू नकोस तू, सांगून ठेवते मी वेगळ्या मूड मध्ये. मी आज काहीतरी एक गांभीर्याने निर्णय घेतलेला आहे आयुष्यात. काय? मी गाणं सोडलेलं आहे. परत एकदा बोला. मी गाणं सोडलेलं आहे. पाया देव पावला म्हणायचा. चला, म्हणजे आता लवकरच ही दळभद्री सिरीज एकदाची काही ती बंद पडेल. नाही हो, तुम्हासनी सांगते, या माणसाला लांब केसाचा विग लावायला मिळेल म्हणून ही सिरीज चालू ठेवली होती. बाकी दुसरं काही बी कारण नाही. शानपणा करू नको असं सांगून ठेवतो तुला मी. दुसरं काय कारण मी नाही. निर्णय घेतलेला आहे. या घरात पुन्हा गाणं कोणीही गाणार नाही. फायनल निर्णय आहे. मी गाणं सोडलेलं आहे. तो काही कमरेचा पंच आहे वय सहज सोडायला. हा, मी गाणं सोडलेलं आहे काय सांगायलंय मला? सुटणार आहे काय तुमच्याच्यानी? गाणं जीव हाय तुमचा, तुम्ही सोडू शकत नाही. मला मेरे को ये मनो करो, शिकाओ मेरे को. मी गाणं सोडलेलं आहे म्हणजे सोडलेलं आहे. या घरात यापुढे कोणीही गाणं हा शब्द उच्चारायचा नाही. दॅट्स फायनल. काय काय ते काय करते? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय निघून गेले असं वाटलंय तुम्हासनी? अशी तशी जाणार नाही तुम्हाला सोडून. काय झालंय ते सांगा लवकर. काय एवढा रुसलायचा? काल एका गाण्याच्या कार्यक्रमाला मला गाणं गायला बोलवलेलं होतं. मग त्यांनी खरं तर गाणं ऐकणं सोडलं पाहिजे. तुम्ही गाणं गायचं का सोडताय? तू शानपणा करू नकोस. ओव्हर स्मार्ट आहेस तू. मला नको शिकवूस. ऐकायचं तर ऐक ना. तू म्हणजे नाही नाही, सांगा सांगा काय सांगणार? सांगा साहेब, सांगा सांगा. हे ऐकते मी तुमचं. सांगा. काल एके ठिकाणी गाणं गायला मला बोलवलेलं होतं. बऱ्याच महिन्यानंतर सुपारी आली म्हणून मी सुद्धा खूप असा एकदम उत्साही झालेलो होतो. बर. गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी पहिला सा लावला. सा एवढ्यात आयोजक आले, माझं गाणं थांबवलं आणि म्हणाले एक मोठा बॉलिवूडचा स्टार येतोय, त्याचा सत्कार करायचा आहे.
आता मी त्यानं सांगितलं की माझं गाणं होऊ दे 10 मिनिटाचं, मग सत्कार व्हायला पाहिजे ना, खरं तर असं पाहिजे, पण त्यांनी ऐकलं नाही. मग ठीक आहे, तो बॉलिवूडचा स्टार आला, सत्कार करून निघून गेला. पुन्हा मी माझा सा लावला, म्हटलं नाही माझी कला आहे, मी पुन्हा सा लावला. तेवढं एक जण आला माईकवर आणि म्हणाला, चला सगळ्यांनी जेवून घ्या, जेवायचे काउंटर ओपन केलेले आहेत. सगळे प्रेक्षक जेवायला निघून गेले, मी एकटाच तिकडे सा. एक प्रेक्षक होता बाजूला, मी बघितलं मंडपवाला होता, तो पण माझ्याकडे, चल ना भाई जल्दी चल नाही जाणे काय यार खाने के लिए. काय करणार, मी खरं तर जायला पाहिजे होतं, बंद करायला पाहिजे होतं. म्हटलं नाही, ज्या कलेचे मी पैसे घेतोय ती कला मी सादर करणार. म्हणून मी डोळे मिटले आणि तिसऱ्यांदा सा लावला. सा असा मी सा लावला. एवढ्यात एक बाई आली आणि आमच्या चिंटूला जरा बघाल का असं म्हणून बाळ देऊन गेली हातात माझ्या. काय करणार, एवढा संताप, मला एवढी संतापाची तिडीक डोक्यात गेली, पण म्हटलं नाही, मी माझं गाणं कंटिन्यू करणार. म्हणून पुन्हा गाणं कंटिन्यू करायला लागलो. हातात मूल होता रेस, तरी सुद्धा मी गाणं कंटिन्यू केलं. आणि अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला, मी म्हटलं बाप रे, माझ्या गाण्यात इतकी ताकद आहे की पाऊस सुरू झालाय. नंतर कळलं ते पोरग मुतलं होतं. आणि ते नॉर्मल मुतलं नव्हतं, असं मुतलं होतं. मला वाटलं वरतून पाऊस पडतोय. अशी संतापाची तिडीक माझ्या डोक्यात गेली. त्या पोराला घेतलं, मंडपवाल्याच्या मांडीवर ठेवलं, तडक जेवायला गेलो. भूक लागली होती, पण तो जेवण देणारा सुद्धा म्हणाला, ये वो हेच नाही, अभी गाया था ना, बकवास गाया था, उसको मत दे. म्हटलं अरे ऐसा मत करो, मेरे को खाने को दे, मेरे को भूख लगा है, गानों को नहीं मिला, मेरे को खाने को दे दो. म्हणतो नाही नाही, ये ले लो, ये चपाती ले लो और जाओ. तक्षणी मी डिसिजन घेतला, तक्षणी निर्णय घेतला, मी गाणं सोडणार. संगीत क्षेत्रातलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा चालेल, पण मी गाणार नाही. दॅट्स इट. होऊ दे संगीत क्षेत्राचं नुकसान. साहेब, ढेकण्याच्या शिंकण्यानं कुठं कोरोना पसरतोय तवा आलाय मोठं सांगायला लागलाय मला संगीत क्षेत्राचं नुकसान होऊ दे. काय मोठं नुकसान होणार आहे, तुम्ही नाही गायले तर संगीत माझं नाही क्षेत्राचं. करू, माझ्या टाळकं सटकू नको, सांगून ठेवतोय. शांत व्हा साहेब, जरा निवांत घ्या, ये पाणी प्या धरा. आणि माझ्या मागे अजिबात लागायचं नाही. गा गा गा, मी नाही गाणार. मी कशाला मागे लागेन, मला हाऊस. हा, आणि मी माझी गाणं पोपट ही पदवी सुद्धा आता परत देणार आहे. अरे देवा. कोणाला देणार आहे? मी, मला नको आहे, मी परत देणार. तुम्हाला कोण दिली होती? माझी मिस दिली होती मला. मला नको आहे, गाणंच नको आहे माझ्या आयुष्यात. मला गाणं नको. साहेब थांबा, काय नुसतं तगादा लावलाय, गाणं नकोय, गाणं नकोय. काय एवढा फरक पडणार नाही. तुमची गाणं पोपट पदवी आहे का नाही, तिला घाला चुलीत, नाही तर तिथं पाय पुसणं म्हणून दारात ठेवा, नाही तर इथं कुठं तरी कोपऱ्यात फ्रेम म्हणून लावा. कोणाला काय बी फरक पडत नाही त्याच्यानं. जबान को लगाम दे, जीभ हासडून हातात देईन. आवाज खाली. घर माझं आहे. माझं बी घर आहे हे. माझं घर हे आहे. माझं घर आहे का? आकडा करणार आहे का तुम्ही माझं? चल 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 निघ, ये चल साहेब. चल. ए नेहमीच आहे साहेबाचं. शेपूट कुठं आतमध्ये अशी मागे आतमध्ये घुसून हाय, ठेवतोय. हाय. हा? जरा माझा आवाज चढला की तेवढ्या पुरती बाहेर ते परत आत घुसू. हा, हा, चल माहिती आहे माझा मूड आता खराब करू नको. माझा टाळका सटकलाय सांगतो मी. मग सांग. मूड माझा नाही खराब करायचा. चालतंय. तुम्ही जरी काम सोडलं तरी मला तर माझं काम करायला लागेल का? हा, मग यापुढे या कामाचे पैसे मिळणार नाहीत आता आधी कुठं मिळायचे तवा मला सांगायला कौतुक सोळा. हा. पैसे मिळणार पण गाणं नाही पाहिजे मला या नाही घरात. गात कोणी. गाणं हा शब्दच नाही पाहिजे या घरात. मला नको आहे गाणं, नको आहे मला. शांतता. मला नाही आवडत आहे गाणं. हे रडगाणं बंद करा पहिलं. हा. गाणं नको आहे. मला नको आहे गाणं. आपण मी माझं गुणगुणायचं. नको, मला गाणं नको आहे. हा कुठला नियम आहे? माझा नियम आहे, माझं माझं घर आहे. पायवर घ्या. कशाला नको, गाणं नको आहे तर. आता कुठं गायलो? अरे पण आता हे नॉर्मल बोल ना, पायवर घ्या, अहो, ते- पायवर घ्या ना, हे कशाला पाहिजे. अहो तुम्ही माझ्या नाजूक आवाजात बोलले की पायवर घ्या. ते घर पे जा रे तेरे, तू तेरे घर पे जा. नाजूक आवाजात बोललो. शहाणपणा करते मेरे काय सामके सामने. काय ठरवा आधी काय बोलायचंय ते. साधं नीट बोलता येत मला नाही. गाणं नको आहे या घरात. नाही गात नाही. आय! अगं बाई, ह्या कमरेचं काय करू मी? पुसन भरली. आय 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 आय. आय ग. तू मुद्दामून करतेस तू. कुठं मुद्दाम केलं? अरे तू आता हे कशाला चंद्रमुखीतलं हे कशाला पाहिजे. आता उसन भरली तर हे करू नको अरे होय. पण नॉर्मल कर ना तू. हे काय लागलं म्हणून आई ग असं कोण करतो. मी कधी केलं तसं? तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे झालंय.
सिरियस काम करून घेतलं कॉमेडीचं नॉमिनेशन मला नकोय गाणं या घरात अहो नाहीच गाताय मी ठीक आहे जरा दुनियाला सांगायचंय मला नकोय गाणं आहे ठीक आहे हे तुमचं लास्ट ठरलेलं आहे मला पण परत आयुष्यात कधीच गाणं हा शब्द बी तर काढणार नाही म्हणून. नाही काढणार आहे. मी तुमचे साथ देईन हा. ही शेवंत तुमची साथ देणार आज तुमच्या शपथी बरोबर मी पण एक शपथ घेणार आहे अच्छा. अय दुनियावालो आता आमचे साहेब आजपासून अजिबात गाणार नाहीत कळलं का ओ आता याल तुम्ही आमच्या साहेबांच्या माग गा 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 करत पण आमचं नरड आहे ते आम्ही दाबू नाही तर काय बी करू काय सांगायले त्यासने कळलं नाही आम्हाला आमच्या साहेबांची सुपारी नाही द्यायची अरे काय? तोंड काय बघता इथं कुठे दिसतंय का तोंड दार बंद आहे ना दार उघड आधी मोठी आली आहे काय आहे नमस्कार मग? स्वराधीश गान पोपट नाही ते इथं नाही राहते गानपोपट कोणी ए, 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 थांब 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 ये, या, या, या. ठरले गानपोपट नाही बोलायचं ऐक ते थांब ना पाहुण्यात ना जर मागे नाही, मागे नाही, नाही. मागे सांगितलं थांब जरा या 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 अरे सर अरे नमस्कार अरे अरे नाही नाही काय करायलंय काय फॅन आहे तुमची खूप मोठी अरे फॅन आहे म्हणून हे नाही ना ओढायचं अरे बेटा हे कुठली वेगळाच फॅन आहे हा. ती पण गाणं शिकते अरे वा 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 गाणं शिकते गाणं ना नाही, हा, नाही. ठीक आहे ठीक आहे नाही ठीक सर आहे. काय काम काम काय काय आहे? काम काय एक म्हणजे आमच्या गावाकडे बुवा एक इव्हेंट घ्यायचा होता तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा होता नाही का नाही नाही ते गाण्याचा कार्यक्रम सोडून दिलंय गाणं सोडून दिलंय सोहळा केलाय त्यांनी गाण्याचा गाणं नाही. तुम्ही जाणे गा नाही सांग नाही करू ऐका ना खूप इच्छा आहे बुवा नाही नाही खूप इच्छा नाही नाही प्रोफेशनल कार्यक्रम नाही करायचं आम्हाला आमच्या साहेबांनी गाणं सोडलं नाही. तुम्ही निघा प्रोफेशनल तुम्ही कार्यक्रम निघा म्हणलं ना वाईट नाही. 1.5 लाख रुपये तुम्हाला त्याचं मानधन हो सर नाही उड्या म्हणजे खरं मारायच्या. 1.5 करोड दिले तरी आम्हाला नको अरे, तुम्ही नाही, निघा हे बघा, ओ बाई निघा. तुम्हाला अहो, विश्वास असं नसेल ना, नका सर. करू. नाही आम्हाला हे बघा. प्लीज आम्हाला इंटरेस्टच नाही ऍडव्हान्स घेऊन आलो 1.5 लाख रुपये ते ठेवा. अरे नाही तुम्ही 1.5 करोड जरी दिलेत ना तरी ठेवा. आम्हाला ते नको साहेब असं नाही. खूप ते ठेवा प्लीज असं करू नका. ठेवा म्हणलं नवं माझं इच्छा ते आहे. गुरु माझं त्यांनी देईन. ठेवा 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 ते. या- असं- ठेवा आपलं नाव. म्हणजे चांगला कार्यक्रम होईल. भावगीतं म्हणायचे सांगितलं ना एकदाच आमच्या साहेबांनी नाही करायचं मागे कार्यक्रम होतो. असं पाहुण्यांशी असं बोलतात गाणं सोडलं थांब साहेब. काम म्हणजे- शांत बस जरा एकदम शांत बस काय 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 काम काय काय? कार्यक्रम कसा आहे थांब जरा म्हणजे 2 तासांचा कार्यक्रम आहे छोटासा जर एक पुढे ठेवा असं बरं वाटतं नाही देऊ नका घेत नाही भावगीतांचा कार्यक्रम आहे त्याच्यात खास खास गाणे म्हणायचे बाबा तुमचे खास करून ते तुमचं ते गबाळ्यांचे गाल फुगे ते ए, असं असतं का गाणं साहेब. हा हा साहेब, गायचं नाही आहे होय तुम्हासनी. होय माझ्या लक्षात आहे हरवलंय मी तर दुनियाला सांगितलंय तिथं होय होय लक्षात आहे माझ्या तू आज जा मी त्यांना नाहीच म्हणणार आहे नाही गायचं. कळत कसं नाही मी साहेब, नाही शपथ घेतली आहे. होय मी नाहीच तुमच्या म्हणणार. सकट मी बी वर जाईन मग नाही शपथ मी मोडायची मी नाही, नाहीच सांगते म्हणणार आहे वर. त्यांना हा. पाहुण्यात ना असं एकदम नाही तोंडावर बोलू शकत हा सर हा घ्या सर तुमच्यासाठीच आहे 1.5 लाख रुपये हो सर हा म्हणजे भावगीतं वगैरे चालणार आहे हो, चालणार, चालणार आहे. सर. त्याच्यात- माझी साधारणतः 20 एक भावगीतं तयार आहेत काही अरे टेन्शन वा, नाहीये अरे वा. 2-2.25 तास मी एकदा सुरू झालो की असे निघून जातील काही अरे, टेन्शन नाहीये काय आहे साहेब लाचार आहे मी पैशाची गरज आहे मला घेऊ दे ना कार्यक्रम प्लीज गा नाही नाही साहेब तुम्ही गा मला कळून चुकलंय साहेब तुम्ही होय ना. किती बी घासात आणून ओरडले ना की मी गाणं सोडणार आहे मला गाणं गायचं नाही गाण्याचं नाव बी या घरात नको तरी असलं काय बी होणार नाही तुमच्याच्याने कारण रातराणीचा सुगंध जसा दरवळण्यापासून कोणी रोखवू शकत नाही ना तसं तुमच्यापासून तुमचं गाणं कोणी रोखवू शकत नाही माझं गाण्याचं खरंय अहो साहेब तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असले तरी तुमचा शेवटचा श्वास म्हणजे तुमचं गाणंच असेल हो. आणि कसं आहे ना तुम्ही जर गायलात ना तर गल्लीतली कुत्री आहेत ना कवा धरणं मलूल पडल्या ती तरी जित्ती होतील त्यांच्यात जाण येईल हो. हो अच्छा माझ्या गाण्याचं असं होऊ शकतं गाणं कुत्र्यासनी फरक पडतो हे म्हणजे माझ्या गाण्याची गा, गा. माझ्या गाण्याची किमयाच तशी आहे आहेत आणि कुत्र्यांचा आणि माझा एक जुना स्नेह आहे हो? हा गा. म्हणजे मी आता अशा लेवलला गाण्यात आहे हा. की कोणीही मला म्हणू शकणार नाही की माझं गाणं कोणी कुत्रं ऐकत नाही साहेब, साहेब सुपारी परत घेतील ते गा. जस्ट तुम्हाला एक दाखवतो नाही, कारण कसं असतं माणूस जेव्हा गातो हा. तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो हा. कुत्र्यांशी आणि माझा काय संबंध आहे तुम्हाला लगेच एक झुळूक दाखवतो हा, हा. त्याची झलक दाखवतो. झलक, झलक, झलक. संगीत काय करू शकतं याची मजा बघा
अरे हा कुत्रा म्हणजे कमाल गातोय. काय अप्रतिम गातोय. अरे बापरे, आठवा आश्चर्य. ओ भाई, हा कुत्रा सुपारी घेईल का हो? घेल ते ओपिडन टेक्निकल झाल्यावर दुसरं काम काय ते असणे. काय काम नाही, रिकामं बसलेलं असतंय ते येईल उड्या मारत मारत. आपण ही सुपारी कुत्र्याला देऊ मग. त्याला द्या. हा, अरे नाही, त्याच्या- नाही, त्याच्या- अरे गातोय तो. कमाल आहे. कमाल अरे, कमाल. गायक. अरे गायक नाही आहे ना. अरे कमाल केली. अरे अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल. वा 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 वा, अफलातून अफलातून. समीर, जेव्हा तू पहिल्यांदा सुमारिया चौगुले म्हणलं की नाही गाणं बंद, तेव्हा काळजा धस्स झालो. म्हणजे असं वाटलं की समीर चौगुले असं म्हणाला की आजपासून विनोद बंद, तर कसं होईल. पण ते ज्या पद्धतीने तू खुलवत नेलंस नंतर, ला जवाब. आणि नमा अशक्य आहेस तू. बाईगच्या चालीवर जेव्हा आईग सुरू केलंस, ओ हो, कमाल, उत्तम. सई. कडक परफॉर्मन्स, कडक. मला फारच आवडली आजची संकल्पना. मला असं वाटतं की आपल्या दिग्दर्शकाचं थोडं कौतुक इथे यासाठी झालं पाहिजे, कारण त्यांचा उत्साह म्हणजे छोट्यातलं छोटं सुद्धा असे नका ते आवर्जून करतात. आणि मला असं वाटतं तेच इट इज व्हेरी इन्फेक्शियस, जे आपल्यामध्ये पण सगळ्यांमध्ये पसरतं. ब्रिलियंट परफॉर्मन्स. यासाठी जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी, आज या मंचावर होणार आहे एक चित्तथरारक घटना. इथे होणार आहे एका दरोड्याची वाटणी. बघूया कोणाच्या वाट्याला काय काय येते ते. हा हास्य धमाका दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कॉमेडीचा लघुरिदम अरुण कदम, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. गौऱ्या, हा भाई. गौऱ्या, चोरीचा माल आलाय. आपले सगळे पार्टनर आले. अरे नेहमीसारखा अडकला. आलोय वसाऱ्या. अरे पंप द्या, पंप द्या मला, पंप. वसाऱ्या, या पंपने माझा दम थांबणार आहे. दम्याचा माझा दम्याचा. अरे झाला, पंप मारलास, रिलॅक्स झालास. ओके. आपला चोरीचा माल कुठे आहे? हा, काय इथे. चला खुफिया जागी लपून ठेवा. लवकर खुफिया जागी लपून ठेवा. तिकडे मागे लपून ठेवा. चला झालं. चला आता पळा. गायब व्हा. 6 महिन्यांनी भेटा. गावी जा, सासरी जा, टाकीत लपा, काख्यात लपा, कुठे लपा. लपा पळा. अरे काय वसाऱ्यानो, नाही ह्या टायमाला नाही. दर टायमाला तू वसारे इकडे येतोस, बोलतोस सगळ्यांनी पला न 6 महिन्याने आपण भेटतो. सगळा माल तुझ्याकडे राहतो. मला कायच म्हणत नाही. मला माझा वाटा आजच्यात पाहिजे. अरे बाय असा काय करतोय यार काय? तू? अरे ही पद्धत आहे. आपला माल खुप्या जागी लपवायचा आणि 6 महिन्यांनी भेटून आपण त्याच्या वाटे करायची पद्धत आहे यार. वसाऱ्यानो, तुमची खुफिया जागा मला कधीच मिळाली नाही. खुफिया जागेच्या नादात तुम्ही मनात तोंडावर खुफिया बनवलं वसाऱ्यानो. ते काय नाही, मला माझा वाटा पाहिजे वसाऱ्यानो. आजी आज्ञा भाई, बस 6 महिन्यानंतर आपण तुझा वाटा तुला परत द्यायचो ना. मग अरे हो वसाऱ्या, द्यायचो. पण 2 कोटी मधले किती? 27.5 रुपये वसाऱ्यानो. ते पण 27 रुपये म्हणजे तुम्हाला सांगतो, खुफिया जागी यायला मला 1400 रुपये लागले. न तुम्ही मला काय दिले? 27.5 रुपये. अन्या भाई, तुला नक्की कसला राग आलाय ते सांग मला. म्हणजे वसाऱ्यानो, 2 कोटी मधले 27.5 दिले ह्याचा राग आलाय, की रिक्षावाल्याला 1400 रुपये द्यावे लागले आणि तुला 27.5 मिळाले ह्याचा राग आलाय? वसाड्यानो, मला याचा राग आलाय की तुम्ही मला 27.5 रुपये जे दिलेत ना, त्यातले जे 8ने दिले त्यातले 2-4ने तुम्ही दिलेले आहेत, ते कुठंच चाललेत नाही हात. ते काय नाही, मला आज वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आताच
पाहिजे अरे आरण्या भाई पशाबाई बरोबर बोलतोय 6 महिन्यांनी वाटणी करूया ना. हा 6 महिने नको. अरे 6 महिने व्हायला येतात तेव्हा पोलीस मला पकडून घेऊन जातात. 4 वर्षानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळा माल संपलेला न वसाऱ्यानो. आपण 20 वर्षातून 5 वेळा चोऱ्या केल्यात बरोबर आहे. बरोबर. त्या चोऱ्यातल्या मालाचे मला किती पैसे मिळाले? माझा वाटा 1762 रुपये. वसाऱ्यानो मी जेलमध्ये होतो म्हणून माझ्या पोट्या पाण्याची व्यवस्था झाली. मी जर का बाहेर असतो तर त्या 1762 मध्ये वर्षभरात मी कटिंग तरी प्यायलो असतो काही वसाऱ्यानो. आशाबाई आणि आताच पोलीस आली तर इथे शपथ. येऊ द्या वसाऱ्या. परत मी जेलमध्ये जाईन 4 वर्ष पण मला आज इकडं वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय वाटा ठीक आहे, द्या बाबा द्या. हे, वाटूया आपण. घे द्या रे इकडे. पाण्या. इकडे आण. पाहिजे मला वाटा. दे इकडे दे इकडे पैसे दे. हे घे वाट बाबा. तू आमचा सिनियर आहेस, तुझ्या नावाने आम्ही गँग चालवतो अरण्या. अरे वसाऱ्यानो नका लावू माझं तुमच्या गँगला. जेव्हा पण आपण चोऱ्या करतो तेव्हा वसून तुम्ही काय बोलता? आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला, आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला. ते काय नाही वसाऱ्या, माझा वाटा म्हणा. अरे घे यार याचा वाटा. एकदम टाक. तुम्ही करा वाटा. अरण्या भाई करा वाटा. तू सिनियर आहेस, कर हा. तू वाटे कर. वाटा हा वाटा मीच वाटणार आहे. वाटा. वाटतो मी. वाटा हा वाटते ना, वाटतो मी. वाटा ना. एवढं काय मला वाट पाहिजे, मी वाटणार आहे. ए वाटा हे घ्या वाटा. हे आहेत वाटा. घ्या वाटा ना. वाटा. मग ऍक्च्युली काय झालंय, माझा गणिताचा जामच घोललाय. म्हणजे मला वाटता येणार नाही. तू वाटणार रे, तू वाट. वाट्याची अक्कल नाही. हा? वाट्याची अक्कल आणि गँगला नाव लावायचं तुमचं. अरे पण नका नाव लावू वसाऱ्यानं माझं. कशाला लावता? बसा खाली बसा. यांचं लय झालं. आता नीट लक्ष द्या इथे. हा, आता ते बोलाल. हा. द्या इकडे लक्ष द्या. हा. नंतर बोलू नका. अरण्याबाई हा. माझ्या वाट्याला कमी आले म्हणून हे 500चं बंडल आहे. एक नोट देतो मी आता. कळलं? डन. म्हणे हे तुझे 500. गौऱ्या तुझे 500. अरण्याबाई तुझे 500. थँक्यू. हे माझे 500. ओके. बने हे तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. अरण्याबाई तुझे 500 तुझ्याकडे आहेत ना? हे काय आहेत ना? मग हे माझे 500. बने तुझे 500. गौऱ्या तुझे 500. हा बाय. अरण्याबाई 500 आहेत. अरे हे काय कवापासून आहेत माझ्याकडे? नीट ठेवून द्या. ते आहे माझे 500. बने हे तुझे 500. गौऱ्या हा बाई. हे तुझे 500. हा बाई. अरण्याबाई आहेत ना 500? अरे हाय तुम्हाला सारा कवरा घाम आलाय. आता हे 0-1 नुसते 50ची नोट राहील. बने तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. हा बाई. अरण्याबाईचे 500 आहेत. ते माझे 500. हाय माणसाला किती वेळा सांगतो हाय माणसाकडे. बने तुझे 500. हा. गौऱ्या तुझे 500. अरण्याबाई तुझे 500. थांब एक मिनिट वसाऱ्या, थांब. काहीतरी झोल आहे वसाऱ्या. काय तू मला एकच 500 दिलेस, ह्यांना लय 500 दिलेस आहेस तू. ह्यांना लय 500 दिलेस, माझ्याकडे एकच 500 आहेत. पण तुमचे 500 आहे ना तुमच्याकडे? हा मग सॉरी. ओके ठीक आहे. हा बाई. पण हे 500. गौऱ्या 500. अरण्याबाई 500 आहेत ना? आहे काय हे म्हणजे? माझे 500. पण हे 500. बाई. गौऱ्या तुझे 500. हा. अरण्याबाईचे 500 आहेत. एक मिनिट काहीतरी झोल आहे वसाऱ्या. म्हणजे माझ्याकडे एवढेच 500 आहेत. तू ह्यांना लय 500 देतो आहेस मगापासून. तू एक काम कर, तू माझ्यापासून वाट आता. तसं करूया. अरण्याबाईची गँग तसं करूया. अरण्याबाई 500 तुझ्याकडे आहेत. हे काय? हे तुझे 500. हे माझ्या बस. माझे. ओके. अरण्याबाई तुझे 500 अरे तुझ्या. वसाऱ्या, ही काय फालतूगिरी आहे. तू एक काम कर, 500 नको, मना 1000 दे. ह्यांना फक्त 500च दे, कारण तू ह्यांना लय 500 दिलेस. मना 1000 दे. अरण्याबाईची गँग आहे. आपण अरण्याबाई बोलते तसं करूया. काय मग पाशाबाई आम्हाला पण 1000 पाहिजे. तुम्हाला पण 1000 त्यात काय हा? हे तुझे 500. हे अरण्याबाईला 1000 देणार म्हणून तुला 1000. गौऱ्या तुझे 500. हे अरण्याबाईला 1000 देणार म्हणून तुझे 1000. हा बाई. हे माझे 500. हा. आणि हे अरण्याबाईला 1000 देणार माझे 1000. अरे मना थांब देतोय. तुझे 500 तुझ्याकडे आहे. हे काय माझ्याकडे? हे वरचे 1000. हा, हे 500. हे अरण्याबाईचे 1000. हे 500. हा. हे अरण्याबाईचे 1000. हा. हे माझे 500. हे अरण्याबाईचे 1000. अरे थांब वसाऱ्या. तुझ्याकडे आहेत 1,500. मग तुझे झाले. अरे एक मिनिट थांब वसाऱ्या. तू मना 1000 देतोस पण त्यांना तू जास्त 1000 देतोस आहेस वसाऱ्या. अरे असं कसं जास्त दिले? तुझ्या हातात किती आहेत? 1,500. तुला किती दिले? 1,500. मी 1,500 घेतले.
तुला किती दिले? 1500. अरे मग तुला जास्त मिळाले. भाई आम्हाला पण 1500 पाहिजे. अरे यार आम्हाला 1500 पाहिजे. आम्हाला 1500 पाहिजे. आता झालं यार, तुला जास्त येत होते, आता ह्यांना 15 द्यावे लागणार. या 15 नोटा तुला घे 1500, या 15 नोटा तुला 1500, या 15 नोटा मला 1500. अरे भाई तुझे 1500 तुझ्याकडे आहेत. एक मिनिट थांब वसारे, हे काय फालतूगिरी? तू त्यांना जास्त देतो साहेब पैसे यार. अरे अर्ण्या भाई असा काय करतो यार? अरे काय करतो म्हणजे तुम्ही त्याला जास्त दिले अरे पैसे? कसं जास्त? त्यांना फक्त 1500 दिले, तुला 1500 दिले. 1.5 आणि 15 केवढा फरक आहे यार अर्ण्या भाई. काय करतो यार तू? सॉरी हा सॉरी. उगाच आपलं सॉरी. एक काम कर, ये तुला 5000. 5000? अरे अर्ण्या 15, 5 वरनं 15ला पोचायला किती वेळ लागणार आहे? उगाच आपलं काय पण. हे तुझे 5000, हे माझे 5000. हे नको वाचारे, चल हे पैशाचं हे नको वाटप. ऍक्च्युली तू म्हणा 1500 म्हणजे लयच दिले साहेब, पण मनात दिसताना असं वाटतं की तू त्यांना जास्त देतो साहेब पैसे. असं आहे व्हायचं. काय यार त्याच्यामुळे एक काम करूया, हे नको पैसे नंतर वाटूया, पहिले दागिने वाटूया. झालं पैसे नंतर. हा. अर्ण्याबाई बोलतोय दागिने वाटूया. दागिने वाटणार. अर्ण्याबाई हा. लय माल लागलाय हाताला. थँक्यू. पोरांनो नीट बघा. एवढा लय माल आहे शांत त्याचा नीट लक्ष द्या. नंतर बोलायचं नाही. हा बन्या हे ब्रेसलेट तुला. गौऱ्या हा भाई हा सोन्याचा हार तुला. अर्ण्याबाई हा. तुझ्याकडे काय सोन्याचं? हे काय चैन आहे ना? हा मग ही सोन्याची चेन मला. हा भाई एक मिनिट. हा बन्या हा हा बघ हा हार तुला. हा हा ए हा हे तुला. हा भाई अर्णबाई तुझ्याकडे काय सोन्याचा? हा हे काय आहे ना मग हा सोन्याचा मला. हे थांबा सर नो, काहीतरी गोंधळ होतोय. काय? ही जी चैन आहे ती माझी स्वतःचीच आहे. हा है ना? हा तू ह्याला दिलीस, हा तू ह्याला दिलीस, तुला घेतलीस. ह्याच्यातलं माझं सोनं कुठं आहे? अरे तुझ्याकडे आहे ना सोनं. हा हा, हे माझं पण ते माझं स्वतःच आहे ना वसारे. पण आम्हाला नकोच आहे, तुम्हाला हवं? नाही, अरे नाही, मी नाही. देणार पण नाही वसारे, हे माझं स्वतःच आहे. पण तसं ह्याला तू दिलंस, ह्याला दिलंस तर तू घेतलं, तसं मला ह्याच्यातलं सोनं नको काय? अरे मग तुला पैसे मिळाले जा आणि विकत घे ना सोनं. कसं समजून या वसाऱ्याला? काय अरे आई, शपथ. पोलीस अर्ण्याबाईला लपवा. अर्ण्याबाई पकडला नाही गेला. अरुणबाई गँगचा विजय असो. अरुणबाई गँग. वसारे, अरुण बाईचं नाव नको. थांबा. सर सर कुठे पळतोय? इन्स्पेक्टर खांडेकर आलाय. हा? पळताय काय? सॉरी. चोरीचा माल घेऊन पळताय? नाही साहेब आम्ही नाही चोरी केली. गप्पे. इन्स्पेक्टर खांडेकर म्हणतात मला. कुठे पळताय? हा? बोला लवकर. चोरीचा माल कुठे? चोरीचा भैया जाड्या. साहेब जाड्या बोलू नका. ए जाड्या, चोरीचा माल कुठे? साहेब ऐका चोरीचा माल कुठे? तुम्ही अशा ऐकणार नाही. साहेब. आता पिशुम. पिशुम. कबूल करा. साहेब चोरी करून जो माल घेऊन आले होते ना तोच आम्ही तुम्हाला द्यायला लावलो होतो साहेब. हा साहेब आम्ही हा माल घेऊन आता चौकीत येणार होतो साहेब. हा साहेब. म्हणजे तुम्ही सामान्य नागरिक आहात? हो सर. वा, हा माल आता पोलीस स्टेशनला जप्त होतोय, कळला? हो साहेब. हो साहेब. हा. आणि तुम्ही या आणि पोलीस स्टेशनला जबुली द्या. ए जबुली नाही वसाऱ्या, तू दोन्ही मिक्स केलेस, कबुली आणि साहेब साहेब स्वतःचा साहेब सॉरी साहेब. ए खांडेकर चल बाहेर माझ्या रो. चल भांडे बाजारला साहेब. चल बाहेर चल. भाई शपथ यार. भाई अरुणबाई भाई अरुणबाई बाहेर या. बाहेर भाई बाहेर या, भाई सगळा माल गेला भाई. डेंजर होता. ए तू इन्स्पेक्टर खांडेकर गेला काय? गेला भाई. वसाऱ्या इन्स्पेक्टरचं नाव पण खांडेकर होतं. जाऊ ना भाई. तू जाऊ दे मरू द्या. आपला खांडेकर कुठे? तू वसाऱ्या. अरे बा, तो पोलीस सगळा माल घेऊन गेला यार. आपला वाटायला काहीच राहिला नाही यार. पशाबाई अर्ण्याबाईकडे 1,500 आहेत ना. अरे हा आपलं चोरी मधले ना. अरे मग दाखव दीड. ए, वसाऱ्या, ते माझे आहेत. वाटून घेऊया. अरे चाल, ते माझे आहेत. अरे भाई सगळा माल पोलीस घेऊन गेला, आम्ही नाही वाटूया. घ्यायचं काय? मग द्या लवकर यार. अन्य भाई ते पण आहे. आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया. ए अने हे तुझे 500, गौरे तुझे 500, हा, बाई. हे माझे 500. न माझे पैसे. अरे अर्ण्याबाई तूच दिले ना आम्हाला. हा हा असं काय? झालं सगळं?
हास्यरसिक प्रसाद दा. अप्रतिम अप्रतिम. मुळात चोरांची, दरोडे घालणाऱ्यांची गँग आणि त्याचा लीडर अरुण, इथेच मी लुटलो गेलो होतो पहिला. पण अरुण, एक तुला सांगतो, इथे जरी त्यांनी तुला बनवलेलं असलं आणि तुला लुटलं असलं तरी अवघ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मनं तू कधीच लुटली आहेस तुझ्या परफॉर्मन्स. लाजवाब. मजा आली, खूप मजा आली. मंडळी, हास्याचा हा अभ्यासक्रम असा चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.